हत्या होतात, मर्डर होतात, ही गुन्हेगारी चालूच आहे। पण ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्यांच्यावर जे अत्याचार होते त्यामध्ये त्यांची हत्या झाली, त्या सदर हत्येच्या निषेधार्थ आपला महाराष्ट्रातील लोक, सर्व समाज जिवंत आहे। त्या अन्यायाविरोधात लढा द्यावी लागली होती। ज्यावेळेला 1800च्या दशकात इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या भारतावर राज्य केलं, त्यावेळेला क्रांतिकार तसं म्हणायचं गेलं तर उद्या 23 जानेवारी रोजी आपल्या सांगलीमध्ये सकल मराठा समाज व सकल बहुजन समाज यांच्या वतीनं भव्य अशा व्यक्तींनी जसं मोर्चा कॅन्सल केला तो रद्द करून आपण शासनानं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं निवेदन देऊन जय भवानी, जय भवानी। और तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। एक मराठा, एक मराठा। अब तो नातं काय? अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पाहिजे, मिळालाच पाहिजे। पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो। दादा या की हॅलो। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो कान मंत्र दिला आणि जी हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यावेळी शून्यातून विश्व निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज। सांगली जिल्हा सकल मराठा समाज यांच्यामार्फत आज आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। क्रांतिसिंहांच्या पायाजवळ आम्ही आज सांगली तिथं बसलेलो आहोत। याला एक कारण आहे, ज्या बीड जिल्हा आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं एक आगार म्हणून गाजतोय, त्या बीडचं नेतृत्व क्रांतिसिंहांनी लोकसभेमध्ये केलं होतं। आणि तिथं आज ज्या पद्धतीचा माफिया राज सुरू आहे, ज्या पद्धतीची गुंडगिरी सुरू आहे, ज्या प्रकारचं सरकारी पातळीवरती उदासीनता सुरू आहे, त्याच्या विरोधात जे काही 2 घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत, एक परभणीमध्ये जिथं सोमनाथ सूर्यवंशी यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर झालेला आहे, आणि दुसरं पोलीस दिरंगाईमुळं संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकार गंभीर नाही आहे, सरकार आजपर्यंत पूर्णपणाने जागा नाही आहे। जरी आज मोका लागलेला असला, तो मुख्य आरोपी आज अटकेत जरी असले तरीसुद्धा आमची अशी मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा। चांगल्यातला चांगला वकील महाराष्ट्र सरकारने तिथं द्यावा। जी काही त्या आरोपींची नार्को टेस्ट आहे ती झाली पाहिजे। तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी सरकारी नोकरी मिळाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीची ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हा गुंडाराज आणि माफियाराज पोचणारे धनंजय मुंडे जे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून पहिल्यांदा काढून टाका। सरकारनं त्यांची नैतिक जबाबदारी ओळखून त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवलं पाहिजे, तरच निपक्षपातीपणानं ह्या खुनाचा तपास होऊ शकतो, अशी आमची मागणी आहे। आणि ह्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। सरकारला आम्ही इशारा देतोय, आमची परंपरा प्रतिसरकारची आहे, हे सरकारने विसरू नये। तुम्हाला जर न्याय देणं जमत नसेल तर आम्ही बघतो काय करायचं ते, तसं तुम्ही सांगा की महाराष्ट्र सरकारला न्याय देणं जमत नाही। एवढंच आमचं मागणं आहे। धन्यवाद। दिग्विजय पाटील।